मुक्काम उमरठ। नाव सूबेदार तानाजी मालुसरे। हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का। जब शिवाजी राजे की तलवार चलती है तो औरतों का घूंघट और ब्राह्मणों का जनेऊ सलामत रहता है। जिस तरह मिट्टी के हर कण में पहाड़ होता है, हर बीज में एक जंगल, हर तलवार में एक सेना, उसी तरह हर एक मराठा में छुपा है लाख मराठा। दिवस होता 4 फेब्रुवारीचा। संध्याकाळच्या प्रहरी तानाजीनं सर्व मावळ्यांसह राजगड सोडला। गुंजवणी नदी ओलांडली। सर्वजण विडसई खिंडीत पोहोचले। तोपर्यंत अंधार पडला होता। मशाल पेटवणं महाधोक्याचं होतं, कारण अंधारात अंदाजानंच पाऊल टाकावं लागत होतं। मशाल जर पेटवली तर शत्रू सावध होणार होता। मध्यरात्रीनंतर सारे डोनगिरीच्या कड्याजवळ जमा झाले। 2 मावळ्यांना हा कडा त्यांच्या खाचा खोचाचा कट माहीत होता। कमरेला दोर बांधून हे वीर झपाझपा कडा चढून गेले। मात्र यावेळी कडा चढताना 6 मावळे कड्यावरून पडून मरण पावले। त्यांची नावेही आज इतिहासात अज्ञात आहेत। तसंच वर चढून कड्यावर दोर बांधण्यात आला। दोराच्या आधारानं सारे मावळे वर आले आणि घात झाला। उदयभानला ही खबर लागली की कोणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसते। एकच गोंधळ उडाला। चंद्रोदय झाला होता। त्याचा प्रकाश अगदी धुसर होता। गड जागा होत आहे याची चाहूल लागताच मराठ्यांनी शस्त्र परचली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले। काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्यांनी मराठ्यांना कापून काढले। थोड्याच वेळात गडावर 300 मराठी आणि 1500 मोगली सैनिक असा सामना जुंपला। मराठ्यांच्या पुढे यश किंवा मृत्यू असं 2च पर्याय उपलब्ध होते आणि त्यातून तानाजी आणि सूर्याजी या सैनिकांना प्रोत्साहन देत फिरत होते। विलक्षण अशा जोशात सर्व मराठी लढले। मोगल सैनिकांचा धीर पुरता खचला आणि त्यांनी शरणागती पत्करली। पण शेवटी काय, गड आला पण सिंह गेला। आणि हा दिवस होता तो म्हणजे 4 फेब्रुवारी 1670ची रात्र आणि 5 फेब्रुवारी 1670ची पहाट। हा वीर होता तो म्हणजे तानाजी मालुसरे, मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेले असे नरवीर। मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे। आपल्या वयाच्या 16व्या वर्षी निवडक मावळ्यांना सोबतीला घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा। त्यांच्यासारखाच तितका झुंजार, शूरवीर, बलाढ्य, कर्तृत्ववान, विश्वासू, प्रामाणिक आणि प्रचंड ताकदीचा लढवय्या सैनिक। ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली, त्याचप्रमाणे त्यांच्या वेळी समवेत असलेला प्रत्येक मावळा हा स्वराज्य स्थापनेकरता प्राणपणाने लढला। आणि त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मावळ्यांच्या मधला हिऱ्याप्रमाणे लढणारा एक पराक्रमी योद्धा म्हणजे तानाजी मालुसरे होय। तानाजी मालुसरे यांचं बालपण सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील गोडवली नावाच्या लहान गावात गेलं। 1626 मध्ये त्यांचा जन्म झाला असं म्हटलं जातं। तानाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अनेक मोहिमा केल्या। त्यातली महत्त्वाची मोहीम होती ती म्हणजे अफजल खानाची मोहीम। अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांना अफजल खानावर तुटून पडण्याकरता 1000 मावळ्यांचं सैन्य दिलं होतं। या मोहिमेत तानाजी मालुसरेंनी सैन्यांच्या बरोबरीने लढत खानाच्या फौजेचा फज्जा उडवला। कोकण स्वारी दरम्यान महाराजांनी संगमेश्वर काबीज केल्यानंतर तानाजी आणि पिलाजी यांना तिथं ठेवलं। एक रात्री सुरव्यांनी अचानक हल्ला केला हे पाहून पिलाजी पळत सुटले, पण वीर तानाजी मालुसरेंनी मोठ्या धैर्यानं सुरव्यांनी केलेला हल्ला मोडून काढला आणि खरा मर्द कुणाला म्हणतात हे शत्रूंना देखील दाखवून दिलं। त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात रायगडालगत कोकण येथं तिथल्या दंगलखोर जमातींनी जो उच्छाद मांडला होता त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही तानाजीवर सोपवली होती। त्यामुळं तानाजींना उमरट या गावे तेव्हापासून ते वास्तव्याला राहिले आणि उमरट येथील त्यांना पाटीलकीही मिळाली। तिथल्या लोकांशी त्यांनी आपलेपणाचे संबंध प्रस्थापित करून तिथल्या लोकांनाही त्यांनी स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं। त्यानंतर बऱ्याचशाच मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर तानाजी सामील होते।
ह्यातलीच एक महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या आयुष्यातली शेवटची मोहीम ठरली ती म्हणजे कोंढाणा किल्ल्याची मोहीम. पुरंदरच्या तहानं जे 23 किल्ले महाराजांनी मोगलांना दिले होते ते आता राजकारणानं अथवा हल्ले करून घेण्याचं महाराजांनी ठरवलं. या सर्व किल्ल्यात कोंढाणा म्हणजेच आजचा सिंहगड हा अतिशय अवघड आणि महत्त्वाचा किल्ला होता. कारण स्वराज्याच्या रक्षणार्थ पुण्याजवळील कोंढाणा किल्ला ताब्यात येणं अत्यंत आवश्यक होतं. यासाठी जिजाबाई फारच आग्रही होत्या आणि शिवाजी महाराजांना देखील या किल्ल्याचं महत्त्व ठाऊक होतं. परंतु कोंढाण्याला मोगलांचा असणारा प्रचंड वेढा त्यांना चांगलाच अवगत होता. त्यामुळे महाराजांचा नाईलाज होत होता. मात्र त्यांनी कोंढाणा पुन्हा मिळवण्याची शपथ घेतली. मोहीम हाती घेण्याचं काम चालूच होतं तेव्हा महाराजांनी या मोहिमेसाठी आपल्या काही निवडक सरदारांचे नावं सुचवली. यावेळेला त्यांच्या लक्षात आलं ते म्हणजे उमरठचे तानाजी मालुसरे. अफजल खान वधाच्या वेळचा आणि शाहिस्तेखानावरच्या हल्ल्याच्या वेळचा त्यांचा पराक्रम शिवाजी महाराजांना चांगला माहिती होता आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी तानाजींची निवड केली. तानाजी यावेळी उमरठला आपल्या मुलगा रायबाच्या लगीनघाईमध्ये व्यस्त होते. पण महाराजांनी बोलावले म्हटल्यावर हातातली सगळी कामं सोडून तानाजी महाराजांची भेट घेण्यासाठी आधी गडावर पोहोचले. महाराजांनी ज्यावेळी आपला मनसुबा तानाजींना सांगितला ते ऐकून तानाजी कृतकृत झाले. या मोहिमेसाठी महाराजांनी आपला विचार केला. यासारखे भाग्य दुसरं काय असू शकतं अशा विचारांनाच त्यांना धन्य झाल्यासारखं वाटलं. पण त्यावेळी तानाजीसोबत त्यांचे बंधू सूर्याजी आणि शेलारमामा हेही होते. मोहीम समजल्यानंतर शेलारमामा तानाजींना म्हणले लगीन उरकून घेऊ आणि निघू. परंतु त्यावर लगेच तानाजी उद्गरले आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. त्यानंतर तानाजी महाराजांची भेट घेतल्यानंतर माँसाहेबांना भेटायला गेले आणि माँसाहेबांनी देखील त्यांना विजयी होऊन या असा आशीर्वाद दिला. त्यानंतर तानाजींनी कोंढाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि रायबाच्या लग्नाची जबाबदारी महाराजांच्यावर सोपवत जर परत आलो तर रायबाचे लगीन लावून देईन आणि जर का मेलो तर तुम्ही त्याचं लगीन लावून द्या असं म्हणत महाराजांचा निरोप घेतला. 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी सूर्याजी यांच्याबरोबर असणारे शेलारमामा यांनी महाराज व जिजाबाई यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले. हल्ला रात्री करायचा ठरला. गड गाफील होऊन झोपी गेलेला होता, अत्यंत गाढाचा. या गडावर अत्यंत शूर असा मूळ राठोड राजपूत असलेला उदयभान नावाचा सरदार तैनात होता. तो मुस्लिम झाला होता. त्याच्या नेतृत्वातील राजपूत सैन्य त्यावेळी गडावर तैनात होतं. तानाजींनी गडावर घोरपड लावली असं म्हणतात आणि तिला बांधलेल्या दोरावरून आपल्या 300 मावळ्यांसह गडावर प्रवेश केला आणि गडावरील सैन्यावर अचानक हल्ला चढवला. दरम्यान मराठ्यांनी गडाचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर लष्करासह उभं असलेल्या सूर्याजीला आत घेतलं. मग मोठी हातघाईची लढाई झाली. गडाचा किल्लेदार उदयभान राठोड व त्याचे राजपूत सैनिक मराठ्यांच्यावर तुटून पडले. खासा उदयभान व तानाजी यांच्यामध्ये द्वंद्व झालं. सभासद म्हणतो दोघे महान योद्धे महाशूर एकावर पडले, वार करीत चालले. तानाजीचे डावे हाताची ढाल तुटली, दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्यावरी वार घेऊन मोठे युद्ध केले. एकाचे हाती एक तुकडे होऊन फिरंगीच्या म्हणजेच तलवारीच्या वारे 2 जण ठार झाले. तानाजी पडला तरी मराठ्यांनी हिंमत खचू दिली नाही. 1200 राजपूत कापून काढले. काही किल्ल्यावरून उडी मारून गेले. शेवटी मराठ्यांना जय मिळाला. पूर्वसंकेताप्रमाणे गडावर आग पेटवण्यात आली. राजगडावर महाराज व जिजाबाईंना समजले की गड फत्ते झाला. तथापि दुसरे दिवशी तानाजीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना मात्र फार दुःख झालं. महाराज म्हणाले एक गड घेतला परंतु एक सिंह गेला. सूर्याजी व त्याचे सहकारी यांचा मोठा मान सन्मान करून महाराजांनी प्रत्येकास एक सोन्याची कडी दिली. या शौर्यात महत्त्वपूर्ण योद्धे ठरले ते म्हणजे सूर्याजी आणि शेलारमामा. तानाजींना पडताना पाहून 80 वर्षाच्या शेलारमामांनी आपले धैर्य खचू न देता नेतृत्वाची कमान आपल्या हातात घेतली. शत्रूशी लढता लढता कल्याण दरवाजाजवळ पोचत तेथील पहारेकरांना कापून काढलं आणि आपल्या सैन्याकरता त्यांनी तो दरवाजा उघडला. तानाजी धारातीर्थी पडले ही वार्ता आपल्या सैन्याचा धीर खचू नये याकरता शेलारमामांनी मुद्दाम लपवली. त्यानंतर सूर्याजीने मोगलांचा व उदयभानाचा खात्मा करून कोंढाणा ताब्यात घेतला.
गवताच्या गंजी पेटवून सूर्याजींनी 5 तोफांची सलामी दिली. या धडधडत्या तोफा महाराजांच्या कानावर पडल्या आणि गड जिंकल्याचा संकेत मिळाला. अवघ्या एका रात्रीत मराठा सैन्यानं कोंढाणा हे स्वराज्याचं मूल्यवान रत्न आपल्या ताब्यामध्ये मिळवलं. जिजाबाई आणि महाराजांना खूप आनंद झाला होता, परंतु आपला पराक्रमी धाडसी लढवया तानाजी या मोहिमेत धारातीर्थी पडल्याचं ऐकून त्यांना प्रचंड दुःख झालं. ते ऐकताच ऐतिहासिक उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ते उद्गारले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थच कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असं करण्यात आलं. याच सिंहगडावर तानाजी मालुसरेंचा अर्धपुतळा त्यांचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे. त्यांच्या रायगड जिल्ह्यातील उमरठे या गावी देखील त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी दिलेल्या वचनाप्रमाणे तानाजींच्या नंतर शिवाजी महाराजांनी स्वतः जातीने हजर राहून रायबाचं लग्न लावून दिलं. मात्र यावेळेला सिंह मात्र नव्हता. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना लाभलेले हे असंख्य अगणित मावळे, ज्यांनी आपल्या बलिदानानं हे स्वराज्य उभं केलं. त्यांच्या या बलिदानाला, त्यांच्या या स्वराज्य निष्ठेला मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशा नवीन व्हिडिओ आणि नवीन ऐतिहासिक गोष्टी आणण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न सफल होईल. धन्यवाद.